महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त स्वारबाबानगर येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। स्वारबाबानगर मधील सिद्धार्थ चौक येथे सायंकाळी ठीक 6 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इंडियन आयडल फेम स्टार चेतन लोखंडे यांचा बुद्ध भीम गीतांचा सुरेल कार्यक्रम ठरला। त्यांच्या मधुर आवाजाने संपूर्ण परिसर भारावून गेला। चेतन लोखंडे यांनी सादर केलेल्या गीतांवर उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला। वातावरण अक्षरशः जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते। दरम्यान कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम उत्साह, श्रद्धा आणि एकात्मतेच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। यावेळी दीक्षा लोंढे यांचा आवाज दाटून आला, पण शब्द मात्र तलवारीसारखे धारदार होते। त्या ठामपणे म्हणाल्या, आमचे सासरे आम्हाला एकच सांगून गेले, आता रडायचं नाही, लढायचं, आणि आम्ही ते शब्द हृदयात कोरून ठेवलेत। त्या पुढे म्हणाल्या, आमच्या परिवारावर जे दुःख कोसळलंय त्यानंतरही आम्ही संयम ठेवला, पण या संयम कमकुवतपणाचा नाही तर लढाईचा तयारी आहे। भावनिक हो त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, माझे सासरे आणि दोन्ही मुलं आज आपल्यात नसतानाही हजारो लोक आमच्या पाठीशी उभे राहिले। हे फक्त समर्थन नाही, हा आमच्यावरचा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही तुटू देणार नाही। त्यापुढे ठाम इशारा देत म्हणाल्या, हा संघर्ष फक्त लोंढे परिवाराचा नाही, हा प्रत्येक सातपूरकरांच्या स्वाभिमानाचा लढा आहे। जो अन्याय करेल त्याला उत्तर मिळणारच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आमचा मार्ग आहे। आम्ही शिकलोय, संघटित आहोत आणि आता संघर्ष थांबणार नाही। शेवटी त्यांनी उपस्थितांना आव्हान करत सांगितले, तुमचा पाठिंबा आमची ताकद आहे आणि ही ताकद न्यायपिढेपर्यंत थांबणार नाही। दरम्यान या प्रसंगी स्टेजवर माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, माडा अध्यक्ष रंजन ठाकरे, जुनेद शेख, सचिन सिन्हा, समाधान जगताप, जयंती अध्यक्ष विश्वास पगारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की संघटित व्हा, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघर्ष हा आपल्या पाठीला पुजलेला आहे, आपल्याला संघर्ष करायची सवय आहे, संघर्ष आपल्या रक्तात आहे आणि तो संघर्ष आपण आजपर्यंत केलेला आहे, करतोय आणि त्या संघर्षातून यश आपल्याला नक्की येईल। मी सगळ्यांना 135व्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आदरणीय माझे सासरे सांगून गेले, रडायचं नाही, लढायचं। आणि म्हणून आज एवढा दिवस आम्ही संयम हा धरून ठेवलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जनतेचे जे ऋण आमच्या परिवारावर आहे ते ऋण फेडण्याची संधी आम्हाला ही जनता वेळोवेळी देत असते आणि हे ऋण फेडण्याची संधी आम्ही वेळोवेळी त्यांचं ऋण हे समाज कार्यातून, समाज सेवेतून आजची ही जयंती उत्सवाची जी गर्दी आपण बघत आहोत, मला वाटलं नव्हतं की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब किंवा त्यांचे दोन्ही मुलं इथे नाही तर एवढा प्रचंड जनसमुदाय हा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला। पण तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं की लोंढे परिवारावरचं तुमचं जे प्रेम आहे हे कदापि कमी होणार नाही आणि तुमचं आमच्या परिवारावरचं प्रेम आणि जो संघर्ष आहे तो फक्त आमच्या परिवाराचा नसून हा आपल्या पूर्ण परिवाराचा आहे, आपल्या संपूर्ण स्वारबाबानगरचा आहे। बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर अनुभवाने आणि परिस्थितीने आम्ही गेल्या काही दिवसापासून बरंच काही शिकलो, वेळोवेळी आम्ही संघटितही झालो आणि संघर्षही करत आहोत आणि मला असं वाटतं हा संघर्ष अजून काही दिवस फक्त, कारण की जे आपल्या बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे या संविधानावर
माझा पुरेपूर विश्वास आहे, आपल्या सगळ्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणून आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं सगळे जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आपल्याला समानतेचा अधिकार दिला, स्वातंत्र्याचा अधिकार दिला, शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार दिला, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आणि हे जर हक्क आपले कोणी हिरावून घेत असेल किंवा या हक्कांवर जर आपल्या गदा येत असेल तर त्या हक्कांवरती सुद्धा घटनात्मक आपल्याला हक्क दिलेला आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण पुरेपूर लढू शकतो. सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण दाद मागू शकतो. खरोखर मी बाबासाहेब आंबेडकर यांना खूप सॅल्यूट करते, सलाम करते की त्यांनी ही घटना लिहून ठेवली, म्हणजे कुणावरही आजच्या युगामध्ये अन्याय हा होणार नाही. मला आदरणीय शास्त्रांनी शिकवलेलं आहे की सब्र का फल मीठा होता है, म्हणून आम्ही सगळेजण इथं संयमाने सगळ्या गोष्टी घेत आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. आज चेतन भाऊ लोखंडे यांच्या गीतामधून आज मला आमच्या परिवारातले सगळे सदस्य दिसत होते. विकी भाऊ यांच्या संयमातून मला माझे मिस्टर दिसत होते. आज प्रत्येक बॅनरवरती आज माझ्या पूर्ण परिवारातले सदस्य नसताना सुद्धा दिसलेले आहे आणि तुमच्या गर्दीमध्ये सुद्धा माझा पूर्ण परिवार सोबत असल्याची भावना मला निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. जी या ठिकाणी स्टेजचं ज्यांनी पूर्ण कारभार बघितला, जो बॅनरचा कारभार बघितला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि आपल्या या जयंती उत्सवाचा अध्यक्ष विश्वास रवींद्र पगारे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या जयंती उत्सवाचं जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्याचं कौतुक आणि अभिनंदन करते. आपल्या सर्वांना, आपल्या माणसांनी, तुम्ही समजून घ्यावे, आपल्या माणसांनी या जयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि आपण त्यांचा स्वीकार करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब जसं म्हणतात की मस्तीत पण शिस्तीत हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी साजरा केलेला आहे. या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि जसं ते म्हणतात की माझ्या आया बहिणींना कुठलाही धक्काबुक्की न लागता त्यांना घरीपर्यंत आपण पोहोचवावं आणि त्यांची काळजी घ्यावी, तशाच पद्धतीने आजचं हे नियोजन हे झालं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानते आणि मला सांगायला आनंद होतो की आज जरी आम्ही नगरसेवक नसलो तरी सुद्धा समाजाची सेवा करण्याची जी संधी आम्हाला मिळत आहे त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि इथून पुढे सुद्धा आमचं समाजकार्य हे असंच पुढे चालू ठेवू. तुमच्या सहकार्याने आज आमचा परिवार हा एवढ्या खंबीरपणे उभा आहे. किती संकटाच्या लाटा जरी आल्या तरी आम्ही तुमच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर राहू अशी मी सगळ्यांना ग्वाही देते आणि परत एकदा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय भीम. वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक.